नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे ज्याची संपत्ती 12,000 करोड होती. एकेकाळी तो अंबानीपेक्षाही श्रीमंत व्यक्ती होता. पण जेव्हा त्यांनी त्याचं पूर्ण संपत्ती त्याच्या मुलाच्या नावावर केली, तेव्हा त्याच्या मुलाने अक्षरशः त्याला घराबाहेर काढलं आणि त्याला भाड्याच्या घरात राहावं लागलं. शेवटी त्याच्याकडं औषधालाही पैसे नव्हते. मध्ये अंबानीनंतर दुसऱ्या नंबरचं जे सर्वात महागडं घर असेल, 34 मजली घर त्या व्यक्तीचं होतं. पण त्याच्या मुलाने त्या एवढ्या मोठ्या घरामध्ये त्याला एक रूमही दिली नाही. शेवटी त्याला बाहेर जगावं लागलं आणि शेवटी त्याचं 28 मार्च रोजी त्यांचं निधन झालं. म्हणजे एकेकाळी ज्यांनी रेमेड हा ब्रँड त्या जगामध्ये पसरवला, असा कोणताही व्यक्ती नसेल की त्यांनी कधी ना कधी रेमेड वापरला नसेल. ज्यांनी खूप मान प्रतिष्ठा मिळवली, अशा व्यक्तीवर अशी वेळ आली कारण त्यांनी त्यांचं मुलावर खूप मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला. त्यांनी त्यांचं रिटायरमेंटचं प्लॅनिंगचा विचारही केला नाही. सर्व मुलं तसे नसतात, पण प्रत्येकाने आपला रिटायरमेंटचा प्लॅन नक्कीच करावा. आपण जर मध्यमवर्गीय असेल तर महिन्याला 5,000ही तुम्ही सेविंग केले तरी तुम्ही रिटायरमेंटनंतर दर महिन्याला तुम्हाला 50,000 रुपये पेन्शनच्या स्वरूपात मिळू शकतात. असे खूप चांगले प्लॅन रिटायरमेंटचा असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यभर आपण मुलांचं शिक्षण, घर, प्रॉपर्टी याच्या मागे धावपळ करतो आणि स्वाभिमानी जर जगलेलो असतो तर रिटायरमेंटमध्ये आपल्याला जर स्वाभिमानाने जगायचं असेल तर आपण रिटायरमेंट प्लॅन नक्कीच करावा. त्यासाठी काही मार्गदर्शन लागेल, काही मदत लागेल, आपण माझ्याशी संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम ग्रहे धनं पुरय नमः.